ख्रिस्तात सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराने आपल्याला त्याची उपस्थिती करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो.
सोचता मैं था जाऊं मैं कहाँ, आ मेरे पास आ तूने ये कहा, मुझसे तूने ये वादा है किया, चाहे कुछ भी
प्रेमाचे, भरभराटीचे, आरोग्याचे व देवाच्या विपुल आशीर्वादाचे असे. आज रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. प्रियानो, आम्ही देवबापाला धन्यवाद देत आहोत की देवबापाने आम्हाला या 2021चा हा अखेरचा प्रभुवार दिलेला आहे. लीन नम्र भग्नानुतप्त होऊन आम्ही देवाच्या पुढे आपला आत्माजीव शरीर समर्पित करीत आहोत, यासाठी की जसं 2021 मध्ये देवबापाने आम्हाला सांभाळ, रक्षिल, कृपादाय अनुग्रह पुरवला, त्याचप्रमाणे इथून पुढेही आम्हाला देवाची कृपाच पुरेशी आहे या विश्वासामध्ये आम्ही वाढावं. देवबापाला धन्यवाद असो. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवाधिदेवा, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, कारण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला पापांपासूनचं महान तारण दिलेलं आहेस. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो, आणि तू आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरातील अवयव होण्याचा सन्मान देखील दिलेला आहेस. आज बापा आम्ही मंडळी या नात्याने तुझ्या पुढे हजर आहोत. आमचा स्वीकार कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आज बापा परमेश्वर, हा 2021चा अखेरचा प्रभुवार आहे. आम्ही वर्षभर पुरलेल्या कृपेबद्दल, दयेबद्दल, अनुग्रहाबद्दल, आरोग्याबद्दल तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वर, आजची भक्ती तू आशीर्वादाची कर. सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. स्तोत्रगीते, आध्यात्मिक प्रबंध दे. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळा येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि एक गीत गात आहोत. सदैव
उभे असतानाच आपण आपला प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेत दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीला विनंती आहे, उभा असतानाच आपण आज आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत आणि तो आहे 52वा रविवार. प्रतापशाली राजा. 52वा रविवार. प्रारंभ करूया. पृथ्वी व तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच लोक होत. अहो वेशींनो, उन्नत व्हा. पुरातन द्वारांनो, उंच व्हा. म्हणजे प्रतापशाली राजा आतील. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, उन्नत व्हा. पुरातन द्वारांनो, उंच व्हा. म्हणजे प्रतापशाली राजा आतील. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर हा प्रतापशाली राजा. आमेन. मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. आजचा शास्त्रपाठ आम्ही वाचत आहोत आणि तो आहे स्तोत्रसंहितेमधून. स्तोत्रसंहिता अध्याय 91. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना
आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करील. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात. आम्ही मध्यस्थीच्या पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो यासाठी की बापा परमेश्वरा 2021 हे वर्ष तू आम्हाला दिलंस. यामधील बापा परमेश्वरा जवळजवळ 9 महिने फार खडतर गेले. बापा परमेश्वरा लॉकडाऊन महामारी यांनी बापा परमेश्वरा सर्व जनता त्रस्त झाली. परंतु हे बापा ऑक्टोबर पासून तू आम्हाला मोकळीक दिलीस. तू आम्हाला तुझ्या मंदिरात येण्याची मोकळीक दिलीस आणि आम्हाला बापा परमेश्वरा तुझी भक्ती करण्याची संधी तुझ्या मंदिरामध्ये मंडळी या नात्याने एकत्र येऊन तू दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता हे बापा परमेश्वरा आज विशेष प्रकारे आम्ही तुझ्या पुढे हजर आहोत आणि बापा परमेश्वरा आमच्या स्तवनाचा यज्ञ तुला अर्पण करीत आहोत. आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करीत आहोत. आभारूपी यज्ञ करून तुझं गौरव करीत आहोत. हे बापा पाया पडून तुला नमन करीत आहोत. हे बापा परमेश्वरा तुझा जय जयकार करीत आम्ही बापा परमेश्वरा आमच्या कमानी उंच करून त्या राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला आतमध्ये बापा परमेश्वरा येण्याची विनंती करीत आहोत. बापा परमेश्वरा वर्षभर तू आम्हाला तुझी कृपा, दया, अनुग्रह पुरवलेला आहेस. आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन केलेलं आहेस. बापा परमेश्वर आम्हाला सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य दिलेलं आहेस. आमच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेवलेली आहेस आणि म्हणूनच कोणताही रोग, आजारमरी, महामारी, कोणतेही अनिष्ट, अरिष्ट किंवा कोणतेही बापा सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळा आमच्या आसपास सुद्धा येऊ शकलेला नाही. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. वर्षभर मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे या देवाच्या मंडळीला तू सांभाळस, रक्षीलस, तुझी कृपा, दया, अनुग्रह दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे यांची पास्ट स्टेट कमिटी, पास्ट कॉन्फरन्स तू आशीर्वादित केलीस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. हे बापा परमेश्वरा संपूर्ण मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यांच्यावर तुझा आशीर्वाद दिलास आणि बापा परमेश्वरा या सर्व बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा या मंडळीला तू बापा परमेश्वरा राखलंस, सांभाळस, जोपासलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सला तू आशीर्वादित केलंस. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांनाही तू तुझी कृपा, दया, अनुग्रह दिलास. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. बापा परमेश्वरा मुंबई कॉन्फरन्सची बापा परमेश्वराची पुणा डिस्ट्रिक्ट बापा त्यांचे सन्माननीय डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर यश रत्नमणी, त्यांची प्रिय पत्नी आणि लेकरे यांनाही तू सांभाळस, रक्षीलस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. या सर्वांना पुन्हा एकदा तुझी कृपा, दया, अनुग्रह दे आणि तुझे दृष्टांत दे आणि बापा परमेश्वरा आम्ही तुझी सेवा करावी अशी मोकळीक दे. बापा परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या भारत देशासाठी. बापा आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान
यांनाही वर्षभर लागणारी कृपा दया अनुग्रह तू पुरवलास. येथून पुढेही बापा परमेश्वरा तू त्यांना सांभाळ, प्रतिपाळ कर. भारत देशामध्ये बापा तुझी शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित कर. महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही तू आशीर्वादित कर बापा. आणि प्रभू, जशी वर्षभर कृपा पुरवलीस तशी येथून पुढेही तू तुझी कृपा द्या, अनुग्रह महाराष्ट्र राज्यावर असू दे. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. आज भारत देशामध्ये अनेक ठिकठिकाणी बापा परमेश्वरा ख्रिस्ती मंडळांवर, ख्रिस्ती सुवार्तिकांवर, ख्रिस्ती पाळकांवर, ख्रिस्ती लोकांवर हल्ले होत आहेत, छळ होत आहेत, गैरसमज पसरवले जात आहेत. परंतु बापा तू आपल्या लोकांचा सांभाळ करणारा देव आहेस. बापा, या भारत देशामध्ये तुझ्या लोकांना शांततेचं, गांभीर्याचं जीवन जगून तुझी सुवार्ता करता यावी अशी कृपा दया अनुग्रह तू दे बापा. सर्व शत्रूंसाठी, वैऱ्यांसाठी प्रार्थना करा असं तू आम्हाला शिकवलेलं आहेस. आम्ही प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वर, आम्ही त्यांना आशीर्वाद देत आहोत. प्रभू, त्यांना सुवार्ता कळू दे. आणि बापा परमेश्वरा, त्यांचं हे तारण होऊ दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मी, माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचा स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास देई. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासरून सोडल्या आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि म्हणून आपण सर्वजण उभे राहूयात. लूका शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचने 8 पासून ते 20 पर्यंत. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला. आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग एक ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. देव बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. उभे असतानाच आपण देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत गात आहोत. आणि मंडळीला विनंती आहे की गीत झाल्यानंतर आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे.
तीराला जायचं देई बापाला धन्यवाद सुप्रियानो. आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत आणि आजचा संदेश म्हणजे नाताळाच्या संदेशाचा अर्धा भाग. आणि काल नाताळाच्या सणामध्ये आम्ही पाहिलं की मेंढपाळांना देवदूतांचा संदेश. प्रियानो, तुम्हाला आठवत असेल की आम्ही या संपूर्ण आगमन समयामध्ये आणि या नाताळाच्या सणामध्ये जो विषय घेतलेला आहे तो ख्रिस्त जन्मामधील सर्व संदेश व स्तोत्रे. आणि त्यामध्ये सर्वात पहिला जो संदेश आम्ही ऐकला तो जखर्याला गब्रिएल देवदूताने दिलेला संदेश. आणि त्यावरून आम्हाला जे शिक्षण मिळालेलं आहे ते. त्यानंतर आम्ही दुसरं पाहिलं की कुमारी मरियेला गब्रिएल देवदूताचा संदेश. आणि त्यावरून आम्ही काही गोष्टी शिकलो. आणि त्यानंतर तिसरा संदेश आम्ही पाहिला की योसेफाला देवदूताचा संदेश. आणि त्यावरूनही आम्ही काही गोष्टी शिकलो. आणि योसेफाचा संदेश आम्ही 2 रविवारी विभागून ऐकला. नाताळाच्या सणामध्ये आम्ही जो विषय पाहिला तो होता मेंढपाळांना देवदूतांचा संदेश. आणि देवदूतांचा संदेश, मेंढपाळांना देवदूतांचा संदेश, यामध्ये आम्ही पहिले 3 मुद्दे पाहिलेले आहेत. आज आम्ही पुढचे 4 मुद्दे पाहणार आहोत. एकूण 7 मुद्दे आहेत. 1, 2, 3 आम्ही नाताळाच्या सणात काल आम्ही पाहिलेले आहेत. आणि आज आम्ही 4, 5, 6, 7 हे 4 मुद्दे पाहणार आहोत. आणि पहिला मुद्दा आम्ही काल पाहिला. मेंढपाळाच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे यामध्ये की देव पक्षपात करीत नाही, दिनास सुवार्ता सांगण्यात येते. त्यानंतर दुसरा मुद्दा आम्ही पाहिला. सर्वात प्रथम सुवार्ता ऐकण्याचा मान मेंढपाळांनाच मिळाला. आणि मग तिसरा मुद्दा आम्ही त्यामध्ये पाहिला आणि तो होता मेंढपाळांनी सुवार्ता ऐकली, त्यांनी देवाची स्तुती ही ऐकली, त्यांनी ती सुवार्ता इतरांना सांगितली व स्वतःही देवाचे गौरव व स्तुती केली. आणि अशा प्रकारे हे 3 मुद्दे आम्ही कालच्या
आमच्या नाताळाच्या मुख्य संदेशामध्ये ऐकलेले आहेत. आज आम्ही चौथा मुद्दा, या संदेशाचा चौथा मुद्दा आम्ही पाहत आहोत आणि तो आहे मेंढरांचे रक्षण करण्यासाठी सैन्यांचा समुदाय प्रगट झाला. तात्पर्य, देव त्याच्या सुवार्तिकांभोवती देवदूतांची छावणी करतो. जो कोणी देवाच्या वचनाची सुवार्ता सांगेल, देवाच्या वचनाची घोषणा करेल, देव त्याच्या भोवती देवदूतांची छावणी तयार करतो. प्रियांनो, मेंढपाळांना देवदूताने संदेश दिला आणि देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. आणि हा देवदूताचा संदेश मेंढपाळांना मिळाल्याबरोबर घडलं काय माहिती का, की मेंढरांचे रक्षण करण्यासाठी सैन्यांचा समुदाय त्या ठिकाणी प्रगट झाला. मेंढपाळांजवळ मेंढरे होते, ते आपली मेंढरे राखत होते आणि अशा या परिस्थितीमध्ये मेंढरांना सोडून बेतलेमात जाणे आणि प्रियानो येशू बाळाचं दर्शन घेणे हे मेंढरांच्या जीवाला धोक्याचं होतं, हे आमच्या देवाला देखील माहिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सैन्यांचा समुदाय प्रगट झाला, स्वर्गातील सैन्य. आणि हे सैन्यांनी त्या मेंढरांच्या भोवती छावणी दिली. आणि तेव्हा मेंढपाळांना पूर्ण खात्री झाली की आमची मेंढरं सुरक्षित आहेत आणि ते घाईघाईने येशू बाळाच्या दर्शनाला गेले. काय अद्भुत देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग हा सैन्यांचा समुदाय काय म्हणाला प्रियांनो, इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत त्याची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. त्यांना शांती मिळाली. मेंढपाळांना पूर्ण सुरक्षिततेची शांती, त्यांच्या मेंढरांच्या पूर्ण सुरक्षिततेची शांती मिळाली, त्यांची खात्री झाली आणि शांत चित्ताने ख्रिस्ताच्या दर्शनाला गेले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करता तर प्रभू येशू ख्रिस्त तुमचा व्यवसाय, नोकरी यांची काळजी तो घेणारच घेणार. खात्री बाळगा, कधी घाबरून जाऊ नका. कित्येक वेळेला चर्चला आलं तर चर्चमध्ये आल्यानंतर आठवतं, अरे दाराला लॉक लावलंय का, आणि मग घालमेल होऊन जाते. कधी कधी असं वाटतं की गॅस बंद केलाय का, मग जीवाची घालमेल होते. आणि मग अनेक जण उठून जातात, लॉक लावलंय की नाही ते पाहायला आणि गॅस बंद केलाय की नाही ते पाहायला, आणि मग खात्री करून परत येतात. तोपर्यंत भक्ती संपलेली असते. सैतानाचं हे कार्य आहे प्रियांनो. ज्या वेळेला तुम्ही भक्तीला निघताना त्याच वेळेला देवाचा आत्मा तुम्हाला एक सतर्क करत असतो, जागृत करत असतो, एक सत्सद विवेक देत असतो. आणि त्या सत्सद विवेकाच्या द्वारे तुम्ही गॅस बंद करता, दार बंद करता आणि मग निघता. खात्री बाळगा. आणि हे चर्चच्या बाबतीतच होतं. देव तुमच्या सर्वस्वाचं संरक्षण करण्यास सिद्ध आहे, समर्थ आहे. मेंढरांचं रक्षण करण्यासाठी सैन्यांचा समुदाय प्रगट झाला. प्रियांनो, देव त्याच्या सुवार्तिकांभोवती देवदूतांची छावणी करतो.
स्तोत्र 91 आणि 7 ते 11 या वचनामध्ये आम्ही काय वाचतो? स्तोत्र 91 7 ते 11. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे प्रियानो, लक्षात घ्या. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. दिव्यदूतांना आज्ञा देईल. देवदूतांना आज्ञा दिली. देवदूत प्रगट झाले, सैन्यांचा समुदाय प्रगट झाला आणि मेंढरांभोवती त्यांनी छावणी दिली आणि मेंढपाळ शांतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी बेथलेहेमामध्ये गेले. प्रभू आमचं संरक्षण करतो प्रियानो. आम्ही परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून परात्पराला, परमेश्वर देवाला आम्ही आमचे निवासस्थान केले पाहिजे. आम्ही त्याच्या निवासस्थानामध्ये, मंदिरामध्ये, चर्चमध्ये राहिलो पाहिजे, आलो पाहिजे. प्रियानो, देव संरक्षण करतो. आम्ही मेंढपाळांच्या ह्या उदाहरणावरून आम्ही समजू शकतो आणि देव आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व संरक्षणाची तरतूद करतो. तो म्हणतो कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कोणतंही अरिष्ट आणि कोणतीही व्याधी, कोणताही रोग, आजार, महामरी तुझ्याजवळ येणार नाही. आम्ही ही खात्री बाळगली पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही मेंढपाळाच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे, तर 4था मुद्दा आम्ही शिकत आहोत की देव त्याच्या लोकांभोवती देवदूतांची छावणी करतोच करतो. आम्ही त्या परमेश्वर देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचा आश्रय केला पाहिजे. त्या परमेश्वर देवाच्या निवासस्थानामध्ये आम्ही राहिलं पाहिजे, निवासस्थान केले आहे. आणि देव सर्व काही यथास्थित पार पाडतो. त्यानंतर 5वा मुद्दा आम्ही पाहत आहोत आणि तो आहे मेंढपाळ घाईघाईने येशू बाळाच्या दर्शनास गेले. घाईघाईने, तत्परतेने. आता मेसेज आला, संदेश आला, ठीक आहे आता रात्र आहे, उद्या सकाळी जाऊ, नव्हे, लगेच ताबडतोब. प्रियानो, देवाचं आज्ञापालन जर तत्काळ केलं तरच आज्ञापालन होतं, नाही तर नाही. जेव्हा देवाची आज्ञा समजते, जेव्हा देवाचा संदेश ऐकायला येतो, तत्काळ त्याच वेळेला प्रार्थना करा आणि देवाजवळ सामर्थ्य मागा की हे देवा, या संदेशाप्रमाणे मला आचरण करता येऊ दे, या आज्ञेप्रमाणे मला तुझं आज्ञापालन करता येऊ दे. लगेच तत्काळ, उद्या करतो, नंतर करतो, परवा करतो, नव्हे. शैतान पेरलेलं बी चुरून घेतो. आणि म्हणून आम्ही घाईघाईने येशू बाळाच्या दर्शनासाठी तत्पर असलं पाहिजे, भक्तीसाठी तत्पर असलं पाहिजे. जेव्हा देवाचा विचार पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मिळतो ना प्रियानो, की आता तू प्रार्थना कर, ताबडतोब करा. आता तू बायबल वाच, लगेच ताबडतोब.
देवाचा आत्मा आम्हाला सुचवत असतो आम्ही घाई केली पाहिजे. तुम्हाला माहिती का प्रियानो, घाई घाई हा शब्द यासाठी एक शब्द वापरण्यात आलेला आहे, तो आहे आक्रमण. आक्रमण आक्रमण करणे. मत्तई 11:12 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून तो आत्तापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावित आहेत. कसबिनी जकातदार आक्रमण करीत आहेत. जकातदार व कसबिनी स्वर्गाच्या राज्यावर, आणि त्याचा अर्थ आहे घाईघाईने, जोराने आतमध्ये प्रवेश मिळवणे. सर्वांच्या आधी आतमध्ये मी जाणार, सर्वांच्या आधी, कुणी पोहोचण्याच्या आधीच. समोरचा शत्रू हल्ला करण्याच्या आधीच मी हल्ला चढवणार, आक्रमण करणार. प्रियानो, परमेश्वर देवाच्या सेवा कार्यासाठी आम्हाला अशाच प्रकारे सिद्ध व्हावं लागेल. घाईघाईने, तत्परतेने. तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त हा केव्हा येणार कोणालाही माहिती नाही. चोरासारखा तो येणार, चोरासारखा. अचानक गर्भवती स्त्रीला वेदना होतात, वीज आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते, अचानक एका क्षणात निमिषात कर्णा वाजेल आणि प्रभू येशू ख्रिस्त येईल. आम्ही सिद्ध असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे आणि त्याची सवय आत्ताच लावून घेतली पाहिजे. ह्या घाईघाईने, ह्या तत्परतेने, अगदी असं आक्रमण झालं पाहिजे. आम्ही जोराने आतमध्ये. आणि हा शब्द जो मत्तई 11:12 मध्ये सांगितलेला आहे तो ह्यासाठी वापरलेला आहे की जे धर्मपुढारी होते, यहुदी होते, ते त्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करते झाले नाहीत, परंतु जे जकातदार, कसबिनी, शमरोनी, परराष्ट्रीय होते ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करते झाले. म्हणजे त्यांनी आक्रमण केलं. यांच्या आधी ते आतमध्ये शिरले. परराष्ट्रांच्या बाबतीमध्ये मेंढपाळांनी सर्वात पहिलं दर्शन घेतलं. का? कारण त्यांना त्याची तत्परता कळाली होती. त्यांनी घाईघाईने आतमध्ये प्रवेश केला आणि ते गेले, ते पोहोचले, त्यांनी दर्शन घेतलं. देवदूताने जसं सांगितलं होतं अगदी तसंच त्यांना आढळून आलं. त्यांनी ती सुवार्ता योसेफ मरियाला सांगितली आणि तेही देवाचं गौरव करीत परत आले. देवाच्या सेवा कार्यामध्ये आम्ही हयगय करता कामा नये, आम्ही दिरंगाई करता कामा नये, आम्ही निष्काळजीपणा करता कामा नये, चाल ढकल करता कामा नये. देवाच्या सेवेला प्रथम स्थान द्या प्रियांनो. देवाच्या दर्शनाला प्रथम स्थान द्या. देवाला प्रथम स्थान द्या. देवाला हे हवं आहे. सैतान पुष्कळ अडखळणे उभा करील, परंतु तुमच्याजवळ ती जर तत्परता असेल, देवासाठी प्रथम स्थान असेल, देवासाठी जर गौरव असेल, तर तुम्ही ते सगळे अडखळणे बाजूला करणार आणि घाईघाईने तुम्ही आतमध्ये प्रवेश करणार. तुम्ही आक्रमण करणार आणि आतमध्ये प्रवेश करणार. प्रियांनो, आक्रमण हा शब्द युद्धभूमीतून आलेला आहे. एक योद्धा ज्या वेळेला शत्रूवर आक्रमण करतो त्यावेळेला तो चाल ढकल करत नाही किंवा पुढं मागं पाहत नाही, उद्या करतो. असं जर केलं तर शत्रू कधीच त्याचा खात्मा करून टाकेल. ती तत्परता, ती घाई देवाच्या सेवा कार्यासाठी, देवाच्या भक्तीसाठी
आमच्याजवळ असणं हे फार महत्त्वाचं आहे असं मेंढपाळ आम्हाला सांगत आहेत. आणि मग 6वा मुद्दा यामध्ये आम्ही पाहत आहोत. मेंढपाळांच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे त्यातला 6वा मुद्दा आम्ही पाहत आहोत. मेंढपाळ बना, मेंढपाळ बना असे मेंढपाळ सांगत आहे, कारण जन्मलेले येशूबाळ हे देखील उत्तम मेंढपाळ आहे. योहान 10:11. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. मेंढपाळ बना, कामकरी बनू नका. प्रत्येकाला देवाने मेंढपाळ बनवलेले. प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये मेंढपाळाची भूमिका पार पाडावी लागते. मंडळीमध्ये सुद्धा आम्हाला फक्त एकटा पाळक हाच मेंढपाळ असतो असं नव्हे, तर आम्हा प्रत्येकाला मेंढपाळाची भूमिका पार पाडावी लागते. आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी मेंढपाळाच्या अंतःकरणाने आम्हाला पार पाडावी लागते. प्रियानो, आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे, उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. आपला प्राण देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आपला प्राण दिला आणि उत्तम मेंढपाळ ह्या नात्याने त्याने स्वतःला सिद्ध केलं. त्याने आपला स्वर्ग सोडला, पृथ्वीवर आला. त्याने ही हरवलेली मेंढर शोधली आणि तो उत्तम मेंढपाळ बनला. प्रियानो, आम्हाला उत्तम मेंढपाळाच्या भूमिकेमध्ये आमचं ख्रिस्तीत्व हे पूर्ण करायचं आहे, राखायचं आहे, सांभाळायचं आहे. आमच्या घरात, कुटुंबात आमच्या लेकराबाळांची काळजी घेत असताना आम्हाला मेंढपाळ बनायचं आहे. आध्यात्मिक गोष्टी त्यांच्यासाठी आम्हाला सिद्ध करायच्या आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला हा 6वा मुद्दा सांगत आहे. आणि 7वा आणि शेवटचा मुद्दा, मेंढपाळाच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. ज्यांनी पहिला नाताळ साजरा केला ते सर्व यहुदी होते. मेंढपाळ हे यहुदी होते, म्हणजेच ते अब्रामाची संतान होते. गलती 3:29 मध्ये काय म्हटलेलं आहे, आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाची संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारिस आहात. जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहात, जर तुम्ही ख्रिस्ती आहात, तर तुम्ही अब्रामाची संतान आहात. नाताळ साजरा करण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताचे झाले पाहिजे, कारण नाताळ साजरा करण्याचा हक्क, अधिकार फक्त अब्रामाच्या संतानालाच आहे. आणि जर आम्ही ख्रिस्ताचे झालो तरच आम्ही अब्रामाचे संतान म्हणण्यात येऊ, अभिवचनाच्या द्वारे वारिस होऊ, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर, आणि जे ख्रिस्ताचे आहेत तेच ख्रिस्ताचा नाताळ साजरा करतील. प्रियानो, आम्ही देवबापाला धन्यवाद देऊया. आम्ही अब्रामाची संतान आहोत. आता मी ह्या गावचा, मी त्या गावचा, मी ह्या जातीचा, मी त्या धर्माचा, मी ह्या पंथाचा, त्या पंथाचा भेदभाव करीत बसण्याची काहीच गरज नाही. मी ह्या भाषेचा, मी गरीब, मी श्रीमंत, आम्ही सर्व प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अब्रामाची संतान आहोत. केवढा मोठा सन्मान देवाने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून मेंढपाळाच्या संदेशावरून आज आम्हाला या पुढील 4 गोष्टी पाहता आलेल्या आहेत, आणि या सर्व 7 गोष्टी आज आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि प्रभू आम्हाला सांगत आहे की जर नाताळ साजरा करत आहात तर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, आणि जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्रामाची संतान देखील आहात.
ख्रिस्तामध्ये तुमची सुनता झालेली आहे. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मेंढपाळांच्या संदेशावरून आम्ही काय शिकावे, हे 4 मुद्दे तू आज आम्हाला सांगितलेले आहेस. प्रभू, आम्हाला सहाय्य कर. आम्हाला संदेश ग्रहण करता येऊ दे, संदेशाला समर्पित होता येऊ दे. मान महिमा गौरव देवाला. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्यामुळे मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि गीत होत असताना आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. प्रारंभीची प्रार्थना मी करीत आहे. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत, कारण तू आम्हाला संदेश पाठवून देत आहेस. पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला संदेश पाठवून देत आहेस. हे बापा, तू आमच्या आत्म्याचं पोषण करत आहेस. आमचा आत्मा बल संपन्न व्हावा ही तुझी कृपा, दया, अनुग्रह तू आमच्यावर ओतत आहेस. आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, आता बापा आम्ही दान घेऊन जेव्हा तुझ्या पुढे येऊ तेव्हा बापा परमेश्वरा, तू आमचा स्वीकार कर, आमच्या दानाचा स्वीकार कर आणि बापा आम्हाला आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आम्हाला देवाला देता येऊ दे बापा. मान महिमा गौरव देवाला. धन्यता नाना प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणते की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. मंडळीने कृपा करून उभेच राहावे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, चित्ती प्रभुला धरणे, चित्ती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते आचरणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, अपुरे हित विस्मरणे, अपुरे हित विस्मरणे, परिहित केवळ आपुले गणने. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा. मी कोणी रच म्हणणे, मी कोणी रच म्हणणे, प्रभुला गौरव अवघे देणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, शुभ वृत्ता गाजविणे, शुभ वृत्ता गाजविणे, अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, तू चांगला देव आहेस आणि तू चांगलंच करीतोस. तू जिवंत देव आहेस आणि कोणाचाही नाश होऊ नये ही तुझी इच्छा आहे आणि त्यासाठी तू आम्हाला आज्ञा दिलेली आहेस.
की संपूर्ण जगामध्ये जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रभू, तुझ्या राज्याची वाढ होणे यासाठी काही निधीची आवश्यकता आहे. आणि म्हणून मंडळी, बापा परमेश्वरा, तुझ्या समोर दान घेऊन येत असते. प्रभू, हे सर्व दान तू स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. देव राज्याच्या वाढीसाठी याचा उपयोग होऊ दे. प्रभू, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू अधिक देणारा देव आहेस. बापा, ह्या वर्षातलं बापा परमेश्वरा हे आमचं रविवारचं दान, अखेरचं रविवारचं दान बापा तू स्वीकारून घे. आणि आम्हाला वर्षभर तू आशीर्वादित केलेला आहेस, त्याचा हा पुरावा म्हणजे हे दान आहे. बापा, सहाय्य, कृपा द्या, अनुग्रह, धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा जी